नमस्कार मित्रांनो, मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या यूट्यूब चॅनलवर. 2-3 वर्षापूर्वी आपण एक व्हिडिओ टाकलेला की विहीर खणून घेतलेली होती आणि विहिरी खणताना काय झाला. तर असं विषय झालो, डायरेक्ट आता व्हिडिओ सुरुवातच करते मी. असं विषय झालेलो की विहीर खणल्याने तेव्हा आधी सुरुवातीक पाणी दाखवलेला होता, त्याच्यानंतर खाली ना काळे दगड गावले नाही गो. हां, कातळ गावला, भरपूर सुरुंग लावल्याने होते. बऱ्याच जणांनी सांगितल्याने अजून खणून बघा किंवा ह्या करून बघा, बरेच काय काय ह्या होते. तर हीच ती विहीर आहे बघा. अगोदर हे फक्त खड्डो दिसत होतो, पण विहीर हीच असा. तर विषय काय झालो आता, ह्या बघा, ह्या एकदम जागृत देवस्थान आहे, त्याच्या बाजूकच हे पाणी दाखवलेला होता. तर सगळा देवाबिवाग विचारूनच केलेला होता. बरेच जण म्हणतील तुम्ही आधी विचारला नसतालाच, पाणी बघितलं नसतालाच, पण नाही, पाणी होतात. पण काय झालं काय माहिती, मधले 3 वर्ष अजिबातच काय नव्हता, म्हणजे झरो पण नव्हतं आणि काय पण नव्हता. आणि अचानक असं चमत्कार झालो ना की पाणी वाढाक लागला ना. त्याच्याबरोबर मग सगळं आतलं साफ करून घेतलं आणि पाणी तर सगळं बाहेर काढल्याने, सगळं पाणी बाहेर काढून परत चेक केल्याने पाणी वाढता की नाही, तर पाणी वाढाक लागला. आणि त्याच्यानंतर ह्या पूर्ण बांधकाम झालेलं असतं. तर बांधकाम बघू शकतास. वहिनी पण आता लाईन लावता विहीर बघू. वहिनी पण आता की दोन मशनी वहिनीचेच आहेत लावलेले. ह्यो काय माणूस असिस्टंट. तर तुमका आपण पाणी पण दाखवतो, पण हो पूर्ण कटोडो. तर ही विहीर असा शिंदेवाडी, ह्याच्यासाठी ना बराच आधी ना पाणी मिळालं नव्हतं. तर बरीच लोक म्हणत कशाक बांधतास, काय बांधतास, ह्या बांधतास, पण नाही, देवाच्या ठिकाणी होता, देवान पाणी दिलेलं असा. आणि ह्यो चमत्कारच आहे. काय काय जणांचा विश्वास, 3 वर्ष पाणी नव्हता, म्हणजे मी तरी सुरुवातीक मिळालेला. पण त्याच्यानंतर ना झरो ना पाणी वाढणं, फक्त पावसाचा पाणी साठा ताच फक्त पाणी याच्यात असं, ना पातळी वाढा की काय वाढा. पण 3 वर्षांनी अचानक काय झालं काय माहिती, तर पाणी वाढाक लागला. म्हणजे तो चमत्कारच होतो. म्हटलं चला हो व्हिडिओ 3 वर्षानंतर आपण कंप्लीट करता. तर मध्ये आपण हे सगळं थांबवलेलं, कारण पाणीच नव्हतं. तर तुमका दाखवणार काय, बऱ्याच जणांनी काही नाही काय वेगळ्या सांगितलं नाही होता. पण त्याच्यानंतर जेव्हा पाणी गावला ना, त्याच्यानंतर या सगळ्या आतून बांधून काढलेली आहे विहीर. तुमका तेव्हा आपण दगड जरा बाजूक करून दाखवूया की आतून कसा काय आता तकाना दिसतली ते दाखवत. तर बघू शकता शिव महापुरुष आणि बाकीचा त्याच्यावर तुमका डिटेल्स दाखवत आहे. पण पाणी मिळणं आताच्या ह्याच्यात किती महत्त्वाची गोष्ट. बोर्ड जरा पडला पावसात, त्याचो ह्यो ढाचो जरा ह्यो झालो. आणि बघू शकतास पूर्ण कर वर असा, ह्या साईडने त्या साईड कसं टाकून ठेव वरती. आणि पूर्ण विहीर बांधून घेतलेली आहे बघा आतून. आणि पाणी बघू शकतास तुम्ही, पाणी पण खोल. हां, कारण तर व्यवस्थित करून ना असे ह्या करत बांधत दिलेले आहेत. बेड काय ते. आणि फायनली ती विहीर झालेली असा काय गो. खूप जण विचारायची विहीर झाली काय, पण ती विहीर आता झाली. हा तर फायनली पाणी मिळणं म्हणजे किती मोठी गोष्ट. आणि आता तर सगळ्यांना माहिती असतात मे महिन्यात पाणी टंचाई किती असतं. आणि अवघ्या ह्याच्यातच गरमीतच हे पाणी मिळाला, म्हणजे हा खराच खोटा नाही, हा देवाचाच चमत्कार असा. कारण 3 वर्षाच्या एका पाणी नाही, काही न करता आपोआप पाणी येणं म्हणजे खरंच चमत्कार. तर ह्याच होता, ह्योच एक विषय होतो की तुमका क्लिअर करूचो होतो. जो 3-4 वर्षापासून जो विषय थांबलेला होतो, म्हटलं तुमका तर ह्यो विषय क्लिअर करूया. आणि फायनली तर पाणी गावलेला असा. आम्ही विहीर खणतानाचा व्हिडिओ केला आणि तो व्हायरल झालो एकदम. त्याच्यात बराच जण सांगत मग तुम्ही असा करून बघा, सुरुंग नको लावू, डायरेक्ट खणून बघा. म्हणजे बरेच काय काय पर्याय सांगितलेले होते. पण ना पण सगळ्यांचं ना मूड ऑफ झालेलो, म्हणजे एवढा ह्या करून पण कायच मिळत नाही. मग पावसाचं पाणी साठलेला, मग ती एक आशा होती, अरे पाणी येईल की काय असा विषय. पण नाही, तर पाणी काय वाढला नव्हता. पण ह्यो खरं म्हणजे चमत्कारच म्हणावं. मग जर पाणी म्हणजे गावला ना, तेव्हा मग आम्ही ठरवलं की आता विहीर बांधायची. आणि त्याच्यानंतर हे सगळं काम पूर्ण झाला. हा विषय माहिती आहे मित्रांनो, असे हे जे विषय आहेत तसे होत असं तुमच्या पण बाबतीत, म्हणजे तुमच्या तकडे पण असं काय तुम्ही अनुभवला असं काय विषय की म्हणजे आधी कायच नाही आणि नंतर अचानक तर ह्या येतात, काहीतरी विषय होतो म्हणून तर पाणी आधी मिळत नव्हता. आणि कसं मित्रांनो, ह्या कोकणच आणि कोकणात काय पण होऊ शकतं.
तर तुमचे पण काय अनुभव असतील तर आमका कमेंटमध्ये सांगा, आमका वाचूक बरे वाटतील. आणि एवढी परिस्थिती ना एवढा नंतर झाला ना की सगळ्यांचं मूड ऑफ झालो. बरेच जण म्हणत की आता ती बुजवून टाका, ह्या करून टाका, त्या करून टाका, पण नाही, पण नाही, देवान शेवटी पाणी दिल्यानंच. जेव्हा हव्या होता महापुरुष. करून घेतल्या. महापुरुषान पाणी आणि दिल्यानंच शेवटी. महापुरुषाचं महत्त्व तर कोकणकरी सगळ्यांकाच माहिती असतात आणि त्यांचे खूप खूप हे पण आहेत अनुभव, ते पण प्रत्येक गावातल्यांका माहिती असतील. ते काय मी वेगळा सांगू शकतो, तुम्ही कोकणातले असं तुमका सगळं माहितीच असा. आणि मित्रांनो अजून एक, जर तुमच्या ओळखीत कोण चांगलं विहीर बांधणारो असतात किंवा ह्या करणारे असतील ना, तर त्याचा नंबर ना कमेंटमध्ये टाका. कारण बऱ्याच जणांका गरज असताना ऐन टायमिंगना माणसं मिळत नाही. तर ह्यो विषय होता. जर तुमच्याकडे काय कॉन्टॅक्ट आहात तर तुम्ही ह्या देवा. अजून एक दुसरा विषय आमच्याकडे तकडे तो पण ॲड करूया खाक्षी त्याचो बोरिंगचो. हा बोल बोल. अजून एक तुमका विचारूचा, आमच्या खाक्षी देटावरना पहिली बोरिंग घाललेली आहे, पण त्याची केसिंग ना एकदम तळापर्यंत नाही नेलेली आहे. 200 फूट बोरिंग आहे, 100 फूट केसिंग आहे आणि खाली कातळ नाही मिळाला. मग त्याच्यामुळे काय होता, खाली जो आहे ना ती ढिपळा काय ती घसारतं, तो चिखल होता आणि सारख्या चिखलाचा पाणी येतं. त्याच्यामुळे आम्ही आता दुसरीकडे बघितलं पाणी, पण थंय दाखवता. पण तुमचा सजेशन काय आहे की पहिली बोरिंग हा तीच अजून खोदून पूर्ण केसिंग टाकायची की नवीन बोरिंग करायची? हा जरा माका, जर तुम्ही त्याच्यातले तज्ज्ञ असाल, तुमका जर काय ह्याच्याबद्दल माहिती असत तर प्लीज 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 आमका गाईड करा. कारण ह्या एक साधारण आठवड्याभरात आमका आता काम करूचा. म्हणजे फक्त एवढं सांगा की पहिलीच बोरिंग हा तिका खोल करून पूर्ण वरपासून तळापर्यंत केसिंग टाकायची की नवीन ट्राय करायचा? तुमच्या मते काय, म्हणजे तुमका माहिती असत तर प्लीज जरा आमका सांगा. कारण आम्ही आता कन्फ्यूज झालो. नवीन घालायची, नवीन ठिकाणी पण जर तसाच काय मिळाला तर काय करायचा, की पहिल्या कारण ह्या बोरिंगला पाणी असा खूप, म्हणून तर मग बुजूचा पण टेन्शन झालेला. पण पण पाणी चिखलाचा नाही, सगळा असा मळलेला चिखलाचा पाणी पूर्ण. आणि मग त्याच्यामुळे बोरिंग पण ती खराब होत राहता. मशीन ती बोरिंगची, ते फिल्टर असतात त्याच्यासारखे ह्या जाते, सारखी बाहेर काढा, क्लीन करा. मग हे वैतागवाडी झालेली आहे. आणि आम्ही विहीर नाही पाडू शकत कारण विहिरीक तो एक भयानक खर्च, भयानक. आणि कसं तकडे आपल्या तकडे खाक्षीच्या कातळा हे कशी माती आहे, तसं तकडे विषय नाही, तकडे पूर्णपणे कातळा. कारण आणि विहिरीत तेवढा पाणी पण नाही, कारण मागच्या आमच्या कंपाऊंडमध्ये एक विहीर असा. हा, त्याका पाणी पूर्णपणे सुकान जातं मे महिन्यात. तर त्याच्यामुळे जरा सजेशन होया तुमचा, जर तुमका कोणा माहिती असत तर आमका प्लीज खाली कमेंट करा, ती आमका जरा हेल्प होईल. तर मुद्दो ह्योच होतो की हो व्हिडिओ क्लिअर करूचो होतो. 3-4 वर्षापासून थांबलेलो तो, म्हटलं तुमका आधी दाखवूया. आमचं पण मूड नव्हतं काय म्हणून दाखवायचं आणि कायच व्हिडिओ करायचो असं झालेलं. बरेच जण विचारत काय झालं विहिरीचा, काय झाला विहिरीचा, पण खायच्या तोंडांनी काय सांगणार होता आम्ही. तर शेवटी आता फायनली झाला, तुमका पाणी पण दाखवलं, सगळा व्यवस्थित झाला महापुरुषाच्या कृपेन. तर ह्योच व्हिडिओ होतो. कसं वाटलो सांगा, नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा. तुमचे जे काही अनुभव असतील, असे जर तुमका कधी अनुभव इले असतील ते पण आमच्या शेअर करा, आमका वाचूक नक्की आवडतील. तर चला ह्यो व्हिडिओ हे संपवतोय, भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय, जय सद्गुरू. आणि ह्यो आपलो महापुरुष.